श्रावण महिना चालू होता. आमच्या गावात कृष्णा पाटील नावाचा एक भक्त होता. त्याच्या स्वप्नात आलं का स्वप्नात बोरेश्वर बाबा आला आमचा आणि सांगितलं मी बोरीच्या झाडाखाली आहे, माझा शोध घ्या. बोरीखाली खोदल्यानंतर शंकराची पिंड निघाली व पिंडाची अतिशय पूजा केली गेली नवगाव गावकऱ्यांनी आणि बोरीखाली मिळाला म्हणून त्याचं नाव बोरेश्वर ठेवण्यात आलं. नमस्कार मित्रांनो, मी अरुण कोहली स्वागत करतो तुमचा मराठी यूट्यूब चॅनलवर. तर मित्रांनो, आज आहे महाशिवरात्री. तर तुम्हाला सर्वांना महाशिवरात्रीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा. तर मित्रांनो, महाशिवरात्रीनिमित्त आपण आलो नवगाव गावात. तर मित्रांनो, नवगाव गावामध्ये बोरेश्वर देवाची पालखी खूप प्रसिद्ध आहे, खूप नावारूपाला आलेली आहे. तर आपण बघूया, पहिल्यांदाच आलो आहे आपण नवगाव गावामध्ये. तर बघूया पालखीचा जल्लोष काय आहे. आणि संध्याकाळी ब्रॉसबँडची पण फुल मैफिल असते, ते तुम्हाला ते पण बघायला भेटणार. मित्रांनो, आता सध्याचे 5:15 वाजलेत आणि मित्रांनो, चैतूच्या घरून मस्त नाश्ता पाणी केला आणि निघालो आपण मंदिराकडे. आई आपल्याला रस्ता दाखवते, चला सोबत राहा. मित्रांनो, आलो आहे आपण आता मंदिराकडे आणि लेझिम पण चालू आहे छोट्या मुलांना, तर ते पण बघा. तर मित्रांनो, आत्ताचे 5:45 वाजलेत आणि पालखी वगैरे निघालेली आहे देवाची. आणि मी आता मंदिराच्या मित्रांनो फर्स्ट फ्लोअरला आलो आहे. मित्रांनो बघा, बोरेश्वर देवाची पालखी निघालेली आहे.
ओम नमः शिवाय, 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 ओम नमः शिवाय। पाटील पंचायत. तर काका तुमचं नाव काय? माझं नीलकंठ कोळी. तुमचं? प्रकाश भुंडे. लक्ष्मण गजानन कावले. ओके ओके. दादा तुमचं? माझं समीर दकने. की काका थोडी माहिती देतील बोरेश्वर देवाबद्दल. तर बघा, तर काका उत्सवाबद्दल काय बोलणार? आपल्या देवाची स्थापना कशी झाली ते पूर्णपणे सांगा. कृष्णा नावाच्या माणसाच्या स्वप्नात हा देव आलेला आहे आणि त्याने देवाने सांगितलं की मी बोरीच्या खाली आहे. तेव्हा ते बोरीखाली थोडं खोदलं गेलं. बोरीखाली खोदल्यानंतर शंकराचे पिंड निघाली. मग पिंडाची अतिशय पूजा केली गेली नवगाव गावकऱ्यांनी आणि बोरीखाली मिळाला म्हणून त्याचं नाव बोरेश्वर ठेवण्यात आलं. आणि त्याचा बोरेश्वराचा उत्सव वर्षातून 2 वेळा होतो. एक पहिला महाशिवरात्रीला पहिला मोठा, त्यामध्ये एक भजन असते आणि 3 ब्रँड असतात. एक बोरेश्वर ब्रास बँड, एक ज्योती ब्रास बँड आणि एक गुरुदत्त ब्रास बँड. आणि याचा दुसरा उत्सव श्रावण महिन्याच्या 2ऱ्या सोमवारी होतो. पहिल्या सोमवारी, श्रावण महिन्याच्या पहिल्या सोमवारी आमचा सप्ताह बसतो. तो अखंड 24 तास नवगावचे आमची भजन मंडळी करत असतात. प्रत्येकाला आम्ही 4-4 तास वाटून दिले आहेत. त्याप्रमाणे त्यांचा सप्ताह चालू असते. आणि दुसऱ्या सोमवारी पालखी निघते. पालखी निघल्यावर ती सर्व भजन 6च्या 6 भजन रस्त्यामध्ये आम्ही भजन करत जातो. त्यात महिला मंडळ पण 2 असतात. अशी भजन आमचं चालू असतं. ते भजन 3 ब्रास बँड पण आणि 3 ब्रास बँड पण असतात. मगाशी बोलत तेच बोरेश्वर ब्रास बँड, ज्योती ब्रास बँड आणि गुरुदत्त ब्रास बँड, हे 3ही ब्रास बँड त्या दिवशी असतात. आणि ती पालखी फिरून येऊन जवळजवळ 3-3:15 वाजेपर्यंत आम्ही परत देवळात येतो. आणि सगळे भाविक सकाळी 3 वाजल्यापासून दर्शनाला जातात. तर नवगाव गावचे पाटील पंच आहेत आणि काकांनी चांगल्या प्रकारे आपल्याला माहिती दिली आणि आपल्याला दादा माहिती देतील. दादा तुमचं नाव काय?
माझं नाव समीर दखने. ओके दादा, तू काय बोलणार आपल्या देवाबद्दल, म्हणजे देवाची स्थापना कशी झाली ते वगैरे तू काय सांगू शकशील? श्रावण महिना चालू होता. आमच्या गावात कृष्णा पाटील नावाचा एक भक्त होता. त्याच्या स्वप्नात आलं का मी स्वप्नात बोरशेर बाबा आला आमचा आणि सांगितलं मी बोरीच्या झाडाखाली आहे, माझा शोध घ्या. तेव्हा आमच्या गावातल्या सर्व पाटील पंच आणि गावकऱ्यांनी बोरीच्या झाडाखाली जाऊन शोध घेतला. तेव्हा तिथं आम्हाला पिंड आणि देवाची स्थापना दिसली. तेव्हा आम्ही पिंड घेऊन आणि देवाची स्थापना करून घेतली आणि मंदिरात स्थापन केली. नंतर आम्ही श्रावण महिना चालू असताना देव आमच्या दुसऱ्या वेशामध्ये गावात फिरत होता श्रावण महिना चालू असताना. आणि तो फिरून फिरून झाला तेव्हा कृष्णा पाटीलच्या घरी जाऊन बसला आणि तिथं विचारलं काय मला काय चहा पाण्याची व्यवस्था होईल काय. त्या कृष्णा पाटील त्याला ओळखला का हा आपला बोरशेर महाराज आहे म्हणून त्याने तिथं चहा पाण्याची त्या देवाला व्यवस्था केली. आणि नंतर देव तिथून निघून गेला. म्हणून आमच्या लोकांनी ज्यावेळी श्रावण महिना चालू होते, श्रावण महिन्याच्या पहिल्या सोमवारी आमच्या इथं 7 दिवस सप्ताह बसते. आणि सप्त्याच्या वेळेला जेव्हा पालखी आमची देवाची निघते तेव्हा कृष्णा पाटीलच्या घरात जरी 10 मिनिटं पालखी थांबते आणि देवाला तिथं थांबून तिथं आम्ही चहा पाणी करतो आणि तिथून पालखी उठून परत बोरशेरच्या मंदिरात आम्ही स्थापन करतो देवाला. आणि ती परत वर्षातून 2दा पालखी उठते. एकदा महाशिवरात्रीला निघते पालखीची मिरवणूक आणि नंतर श्रावण महिन्याच्या दुसऱ्या सोमवारी पालखी निघते मिरवणूक पालखीची. या पालखीच्या मिरवणुकीला 3 बँड आणि 6 भजनांची जल्लोष रंगीत संगीतमय जल्लोष असते. दादा धन्यवाद आपल्याला चांगल्या प्रकारे माहिती दिल्याबद्दल. काका, सर्व आपले कामगार बंधू म्हणजे ठिकठिकाणी बाहेर लोक कामावर वगैरे असतात, म्हणजे कुठं दुसरीकडे राहायला असतात, त्यांच्याबद्दल काय सांगशाल काका? महाशिवरात्री दिवसाला त्याच्या आदल्या दिवसा लोक सगळे कुठेही जरी कामाला असेल तरी तो नवगावला हजर होतो. ही एक आमची परंपरा आहे पहिल्यापासूनची आणि ते इथं येणारच, राहणार नाही कुठं. आणि महाशिवरात्रीला 10 वाजता एक प्रोग्राम असतो. प्रोग्राम म्हणजे मुंबईची मंडळीतून नाटक असते, ऑर्केस्ट्रा ते काही असते. बाजूच्या गावातले लोक, पंचक्रोशीतले आमच्या गावातले लोक इथं प्रोग्राम कायही विचारणार नाही, पण नवगावला प्रोग्राम चांगला असते या दृष्टीने नवगावला येणार आणि सगळे येतात बघायला. आणि तो 10 ते 1 पर्यंत चालतो. असू दे. मित्रांनो, गुलालामध्ये फुल माखलोय आणि आता तुम्हाला ब्रॉसबँडचा मैफिल तुम्हाला बघायला भेटेल. आणि आपण आता आलो आहे तेजसभाईच्या घरी. तेजसभाई दिसला भाई, बोलते घरी चल म्हणून आलो भाईच्या घरी. तर तुम्हाला नंतर ब्रॉसबँडचं मैफिल तुम्हाला बघायला भेटणार आहे. 3 ब्रॉसबँड पथक आहेत गावामध्ये. चला सोबत राहा. नाश्ता आणला आहे. इकडं सेटअप आहे ज्योती ब्रास बँड आणि इकडं बोरेश्वर ब्रास बँड आणि पुढं आहे तो गुरुदेव दत्त ब्रास बँड. आपल्याला केनकी भाव भेटलाय. चैता भावाच्या घरी मागाशी गेलेलो तर दुसऱ्या ड्रेसवर आता ब्रास बँडच्या ड्रेसवरती आलोय. तर भावा आपला तयारीत आलाय. आणि भावा तू काय वाजवशील? सॅक्सोफोन वाजवशील ना. इकडं त्यांच्या बँडचा बोर्ड पण लागलाय. बघू बाईची कला.
मित्रांनो, काकांनी बोलल्याप्रमाणे ऑर्केस्ट्रा पण आहे. ऑर्केस्ट्रासाठी आपले प्रसिद्ध गायक मयूर नाईक आणि अजय गायकवाड आता येणार आहेत. मित्रांनो, देवलाची सजावट बघू शकता मित्रांनो. तर मित्रांनो, आपण ब्लॉग इथंच एंड करतो आहे, कारण की आपल्याला गावी जायला थोडा उशीर होईल त्याच्यामुळे. तर ऑर्केस्ट्रा आहे 10:30-11 वाजेपर्यंत आणि आता वाजलेत 9. तर मित्रांनो, ब्लॉग आपला इथंच थांबत आहे. कसा वाटला नावगाव कोळीवाड्यावाल्यांचा उत्साह आपल्या महाशिवरात्रीनिमित्त? तर चला मित्रांनो, ब्लॉग इथंच एंड करतो. काय वाटला, कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा. आवडल्यास लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत बाय मित्रांनो, भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये.